लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली। ती यासाठीच की समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा यांना मूठमाती देऊन, अंधश्रद्धा झुगारून तळागाळातील बहुजन समाजाने शिक्षणाची कास धरून स्वतःची प्रगती केली पाहिजे। यासाठी सत्यशोधक समाजाच्या कार्याने महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाईंनी बहुजन समाजाला शिक्षणाची कास धरायला लावली व त्यांची प्रगती केली। याच विचाराने प्रेरित होऊन कोकणचे गाडगेबाबा मारुती जोशी काका यांनी सत्यशोधक शिवप्रवर्तक समिती स्थापन करून कोकणामध्ये भयमुक्त आणि भटमुक्तचा नारा दिला व अंधश्रद्धा कोकणातूनच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी मारुती जोशी काका व त्यांचे सहकारी जोमाने कार्य करीत आहेत। आज रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुक्यात साखरपा कोंडगाव या ठिकाणी दिनांक 26/6/2026 रोजी उद्योगपती निसर्गवासी दत्ता रामकृष्ण मांडवकर यांचे चिरंजीव ओमकार व शुभम यांनी आपल्या घराचा गृहप्रवेश सत्यशोधक पद्धतीने कोकणचे गाडगेबाबा आणि त्यांचे सहकारी चेतन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराजाच्या पूजेचे वाचन करून त्यांचा गृहप्रवेश साकार करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमात मांडवकर, प्रवीण जोशी, गंगाराम जोशी, बुधाजी दळवी, बुवड गुरुजी, रोशन कांगणे, दत्तात्रय शिवगण, रामदास मांडवकर, राजाराम शिवगण आणि मोठ्या प्रमाणात नातेवाईक, मित्रमंडळी आणि इतर समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते। बंधू आणि भगिनींनी आपल्या घरातील सुखाचं किंवा दुःखाचं कोणतंही महत्त्वाचं कार्य असेल तर आपण ते सत्यशोधक शिवप्रवर्तक समितीच्या सांगितल्या जाणाऱ्या पद्धतीनेच करायला पाहिजे। कारण घरात एखादं सुखाचं कार्य असो किंवा दुःखाचं कार्य असो, त्या कार्याच्या पूजेच्या माध्यमातून समाजाला लुटलं जात आहे। आज मंदिराच्या दानपेट्या गायब केल्या जात आहे, त्यातलं दान लुटलं जात आहे। तसेच आज बंधू आणि भगिनींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अंधश्रद्धेपोटी भोंदू बाबा त्यांची फसवणूक करीत आहेत। या सर्वांपासून जर आपल्याला आपल्या परिवाराची, आपल्या समाजाची फसवणूक करून घ्यायची नसेल तर आपण सत्यशोधक शिवप्रवर्तक समितीच्या कार्यानेच आपलं घरातील कार्य करावं। त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही, आपला पैसा वाचेल व आपण आणि आपल्या पुढील पिढ्या विज्ञानाच्या मार्गावर जातील। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद। वजन आहे 2-3 किलोचं वजन आहे ते। उजवा पाय पुढे करायचं नाही यायचं। चला या सगळं देवाला घेऊन या पुढं। एक ये सगळे अकरावे वंदन अण्णाभाऊना, अकरावे वंदन अण्णाभाऊना, लोकशाहीला वंदन बळीराजाला करूया। Thank you.